नमस्कार मित्रांनो. तर आपलं शेड पूर्ण ऑटोमायझेशन केलेलं आहे. तर तुम्हाला त्या ऑटोमायझेशनची फीडची लाईन दावतो कशी. हे बघा, हे फीड टाकायचं हप्पर आहे. तर आपल्याली फीड एक साईडलाच इथं जमा करावी लागते, फीडमध्ये घेऊन जायचं काम नाही. हे बघा, ही लाईन आहे अशी, ही हप्पर आहे, ह्याच्यामध्ये टाकायचं खाद्य. आणि मित्रांनो, ही जी वायर आहे ह्याला आतमध्ये सेन्सर दिलेलं आहे. ही फीडनं सेन्सर दबलं तरच खाद्य पुढे जातं आहे. त्याच्यामुळं ते सेन्सर भरून खाद्य ठेवावंच लागते कंटिन्यू. तर हे बघा, ही अशी लाईन आहे. आता समोर मोटर आहे आणि समोर एक सेन्सरचं भांड आहे, ते दावतो तुम्हाला. हे बघा, ही एक लाईन आहे आणि हे एक लाईन आहे. चला आता सेन्सर मोटर दावतो तुम्हाला. आपलं शेड आतापर्यंत एक 50% जवळ दिलेलं आहे. आता वॅक्सिन दिली आहे पिलेली, त्याच्यामुळं सकाळ सकाळी व्हिडिओ बनवण्याचं कारण. बघा अशी लाईन आहे. आणि मित्रांनो, आपण हे पार्टिशन आणलेलं आहे बघा, धुमाळ कंपनीचं आहे. आता बरेच लोक चिक गार्ड वापरतात, आपण चिक गार्ड वापरलेलं नाही, असं पार्टिशन आहे आपलं. काय होतंय, चिक गार्डला ती स्टँड लावायची, त्याला विटा लावायच्या. ही असं पार्टिशन आहे बघा आपलं. बघा, हे बघा मित्रांनो, ही मोटर आहे, गोदरेज कंपनीची मोटर आहे, 2 HP आणि ही त्याचं सेन्सरचं भांड आहे. ही कंपनी फिटेड LED आलेली त्याला. ही सेन्सरचं भांड आहे. पक्षी ह्या भांड्यातलं जसं जसं खाद्य खाईल तसं तसं तिकडून ॲटोमॅटिक मोटरनं ॲटोमॅटिक येणार. ही सेन्सर ही हे हो का, आता जोपर्यंत ते सेन्सरच्या भांडीची लेवल होत नाही तोपर्यंत मोटर ऑटोमॅटिक तिकडून खाद्य इकडे वडीतच राहणार. ही अशी एक लाईन आहे आणि इथं एक लाईन आहे आणि ही त्याचा बोर्ड आहे. ह्याच्यावर ॲटोवर आहे, मॅन्युअली आहे. ऑटोवर टाकून ठेवलं तर ऑटोमॅटिक त्याची ती फीड घेते, लेवल आली की बंद करते, फीड घेते, लेवल आली की बंद करते, अशी सिस्टम आहे मित्रांनो. तर झालं, त्याची लेवल आली ऑटोमॅटिक बंद झालं. तर ही असं सिस्टम आहे मित्रांनो. तर नवीन शेड आहे, पहिला प्लॉट आहे, ऑटोमायझेशन केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही कमेंट करून सांगा. धन्यवाद.